नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ऊन बघा कसलं रखरख करतंय आणि हा बाग बघा पावसामुळे कसं झालेला आहे. पावसामुळे सगळ्याच पिकांची नासाडी झाली, पण आता त्याला एक अर्ध फळ आहे पिकलेलं, ते तोडायचं काम चालू आहे. पावसामुळे सगळ्याच पिकांची वाट लागली, पण ह्याच्या पुढचं पीक कसं चांगलं आणता येईल आणि त्याची मशागत कशी चांगली करता येईल हे सतत शेतकऱ्याच्या डोक्यात असतं. त्यामुळं मला माझ्या शेतकरी बांधवांचा, सगळ्याच बळीराजाचा, अन्नदात्याचा आणि आपल्यासाठी सीमेवर उभे राहून डोळ्यात तेल घालून संरक्षण करणाऱ्या जवानांचा खूप अभिमान वाटतो आणि जाणीवही वाटते खूप. तशीच तुम्हीही अन्नदात्याची आणि सीमेवर उभे राहणाऱ्या जवानांची जाणीव करायला शिका आणि अभिमानही बाळगा. बरोबर ना?